काव्याची पिढी प्रवचन करण्यासाठी माझे चॅनल सबरीत काव्य सबस्क्राईब करा. आज मी आपणा सर्वेश्वर दयाल सक्सेना यांची सिद्ध आणि बुद्ध ही कविता आपणापुढे सादर करीत आहे. आता हे सक्सेना म्हणजे हिंदी कवी, लेखक, स्तंभलेखक, नाटककार आणि 7 पैकी एक कवी असलेले असे हे प्रसिद्ध कवी आहे. हिंदी कवी आहे, लेखक आहे आणि यांची मी त्यांच्या हिंदीतल्या कवितेतलं भाषांतर करून मराठीत आपणापुढे सादर करीत आहे. ते पहा, ते उत्तर प्रदेशातील होते आणि त्यांचा जन्म उत्तर प्रदेशातच झालेला आहे. जन्म 1927 आणि मृत्यू 1983 अशा प्रकारे त्यांची जीवनयात्रा संपलेली आहे आणि पुष्कळ असे पुरस्कार सुद्धा त्यांना मिळालेले आहे. एक प्रसिद्ध कवी म्हणून त्यांची ख्याती आहे. तर हे सक्सेनाची कविता मी स्वतः मराठीत करून आपणापुढे सादर करीत आहे. कवितेचे नाव आहे शुद्ध बुद्ध. शुद्ध हवा आणि पाणी, शुद्ध खाऊ पेरू बनू गौतम बुद्ध. शुद्ध हवा आणि पाणी, शुद्ध खाऊ पेरू बनू गौतम बुद्ध. बोलले सर्वांनी प्रेमाने राहा, नको पाहिजे आम्हाला युद्ध. बोलले सारे प्रेमाने राहा, नको पाहिजे आम्हाला युद्ध. शुद्ध हवा पाणी, शुद्ध खाऊ पेरू गौतम बुद्ध. शुद्ध पाणी पाणी, शुद्ध खाऊ पेरू गौतम बुद्ध. परंतु भेसळीचं तूप खाणे आम्हाला सर्वांनी हीच शिकवली. परंतु भेसळचं तूप खाणे आम्ही सर्वांनी हेच शिकलो. गोष्टी गोष्टी पर नका हा क्रोधित, गोष्टी गोष्टीवरून नका करू. गोष्टी गोष्टीवरून नका होऊ क्रोधित, गोष्टी गोष्टीवरून नका करू युद्ध. शुद्ध हवा पाणी, शुद्ध खाऊ पेरू बनू गौतम बुद्ध. शुद्ध हवा पाणी, शुद्ध खाऊ पेरू बनू गौतम बुद्ध. गोष्टी गोष्टीवरून करू नका युद्ध, गोष्टी गोष्टीवरून नको हा क्रोधित, गोष्टी गोष्टीवरून नको हा क्रोधित, गोष्टी गोष्टीवरून नको करू युद्ध. गोष्टी गोष्टीवरून नका करू युद्ध. शुद्ध हवा पाणी, शुद्ध खाऊ पेरू बनू गौतम बुद्ध. शुद्ध हवा आणि पाणी, शुद्ध खाऊ पेरू बनू गौतम बुद्ध. शुद्ध हवा द्या पाणी, शुद्ध आम्ही सगळे सुद्धा म्हणून जाऊ बुद्ध. शुद्ध हवा द्या पाणी, शुद्ध
आम्ही सगळे सुद्धा बनून जाऊ युद्ध बुद्ध शुद्ध हवा द्या पाणी शुद्ध आम्ही सगळे सुद्धा बनून जाऊ बुद्ध आम्ही सगळे सुद्धा बनून जाऊ बुद्ध आम्ही सगळे सुद्धा बनून जाऊ बुद्ध शुद्ध पाणी पाणी शुद्ध खाऊ पेऊ गौतम बुद्ध शुद्ध पाणी पाणी शुद्ध खाऊ पेऊ गौतम बुद्ध शुद्ध पाणी पाणी शुद्ध खाऊ पेऊ गौतम बुद्ध गौतम बुद्ध गौतम बुद्ध अशा प्रकारे या कवितेचा छोटा मराठीत अर्थ करून मी आपल्यापुढे सादर केलेली अवश्य पहा आणि हा लाईक व शेअर करा.